अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर आज आपण श्री दत्त जयंतीनिमित्त अंगावर काटा येईल अशी श्री दत्त जन्माची कथा ऐकणार आहोत. तर जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया. अत्रि मुनींची पत्नी अनुसूया ही अत्यंत पतिव्रता व साध्वी स्त्री होती. ती आश्रमात पत्नीच्या सानिध्यात राहून पतीची उत्तम प्रकारे सेवा करीत असे. तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथींचे मोठ्या प्रेमाने व आदराने स्वागत करी. वेळोवेळी आलेला पाहुणा अनुसूयाच्या आश्रमातून कधी उपाशीपोटी गेलाच नाही किंवा रिक्त हाताने गेला नाही. तिचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्यसुद्धा तिला भिवून वागे. अग्नी तिच्या पुढे शीतल होई, पवन तिच्या पुढे नम्र होई. तिच्या शापाच्या भयाने सारी पंचमहाभूते तिच्या पुढे थरथर कापत. एवढा तिच्या पतिव्रत्याचा प्रभाव. पतीबद्दल तिच्या ठायी असलेली अनन्य भक्ती व लोकांबद्दल असलेला आत्यंतिक आदर यामुळे तिचं नाव साध्वी व पतिव्रता स्त्री म्हणून सर्वतोमुखी झाले. ही वार्ता अर्थात नारद मुनींच्या सुद्धा कानावर गेल्याशिवाय राहिली नाही. नारदांचे नावच मुळी कळीचा नारद. तेव्हा ही वार्ता त्यांनी वैकुंठाला जाऊन लक्ष्मीला म्हणजेच विष्णूची पत्नी यांना सांगितली. पार्वतीपुढे शंकराची पत्नी व अनुसूयाच्या पतिव्रतेचे गुणगान गायले. सावित्रीपुढे सुद्धा म्हणजेच ब्रह्मदेवांची पत्नी तिच्या आदरातिथ्याविषयी धन्योद्गार काढले. तेव्हा साहजिकच त्यांना अनुसूयेबद्दल मत्सर वाटू लागला. ही अनुसूया या किशीतच मानव व आपण देवी. तेव्हा या अनुसूयेचे वर्चस्व आपणावर उपयोगी नाही. तेव्हा तिचे सत्व हरण करावे असा त्यांच्या मनात विचार आला आणि हा विचार त्यांनी आपल्या पतीजवळ बोलून दाखवला. तेव्हा त्रैमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश क्रोधाने संतप्त झाले आणि म्हणाला, ती प्रतिव्रता कशी आहे ते आम्ही पाहतो व तिचा व्रतभंग आम्ही जरूर करतो. अशी प्रतिज्ञा करून ते तिघे मिळून मृत्यूलोकात यावयास निघाले. या तिघांनी ब्राह्मणांची रूपे घेतली. शुभ्र धोतर, अंगावर रेशमी उपरणे, यज्ञोपवीत आणि हातात कमंडलू अशा थाटात ते तिघे अत्रि मुनींच्या आश्रमात आले. भर दुपारची वेळ, ऊन मी म्हणत होते. अशावेळी आपल्या आश्रमात आलेले ब्राह्मण अतिथी पाहून अनुसूयेने त्यांना मोठ्या आदराने बसावयास आसन दिले. त्यांचे चरण धुतले, भक्तिभावाने त्यांचे पूजन केले. त्यांना पाटावर बसून जेवण वाढले. पण तिला अतिथी म्हणाले, आम्ही लांबून आलो असून तुझे सुंदर रूप पाहून आम्हास इच्छा झाली की तू नग्न होऊन आम्हास अन्न वाढावे. आसनावरती बसता सत्वर म्हणती क्षुधा लागती फार, नग्न होणे निर्धार इच्छा भोजन देईचे. हे वचन ऐकताच अनुसूया चिंतन करीत मनात म्हणाली, हे कोणी कार्णिक पुरुष माझे सत्व पाहण्याकरिता आले असावे. यांस जर विन्मुख पाठवले तर माझ्या सत्वाची हानी होईल. माझे मन निर्मळ आहे, शिवाय माझ्या पतीचे तपसामर्थ्य माझ्या आहे. असे मनात आणून सती म्हणाली, थांबा, तुमच्या इच्छेप्रमाणेच करते. एवढे बोलून अनुसूया तत्काळ घरात गेली व त्यावेळी तिचे पती देवाजवळ ध्यानस्थ बसले होते. त्यांस ही सारी कथा निवेदन केली. तेव्हा मुनींनी अंतर्ज्ञानाने हे सारे ओळखले व आपल्या पत्नीस एका पंचपत्रात गंधोदक देऊन म्हणाले, हे गंधोदक त्या अतिथींच्या अंगावर उडव व त्यांना इच्छा भोजन दे. हे जाणून या मानसी तीर्थगंडी देई कांतेसी, गंगा प्रोक्षणे तिघांसी भोजन देई जानपा. तेव्हा पतींच्या आज्ञेप्रमाणे ती तीर्थाची पंचपात्रे हातात घेऊन अनुसूया आश्रमाबाहेर आली. हातातील गंधोदक त्या तिघांवर उडवले. तो काय, त्या गंधोदक स्पर्शाचा होताच तिघे अतिथी तत्काळ बालक झाले. लहान बालक, अगदी लहान. ती 3 गोजिरी बालिके पायाजवळ लोळू लागले. त्या अनुसूने तत्काळ त्यांना उचलून कडेवर घेतले आणि अतिथीप्रमाणे इच्छेप्रमाणे कंचुकोसहित परिधान फेडून ठेवीन लागत क्षण नग्न होऊन या जाण बाळाजवळ बसते. बाळे घेऊन मांडूवरे स्तनी लावी जेव्हा सुंदरी, पाना फुटला तो अवसरी देखोने सती आनंदे. अशा तऱ्हेने गंधोदक उडवल्यावर त्या तिघा अतिथींची बालके झाली. ती बालके रडू लागली. तेव्हा त्यांना भूक लागली असेल असे समजून अनुसूयेने त्यांना यच्छेने स्तनपान करविले. त्यांची क्षुधा निवारण केली. त्यांना पाळण्यात घालून थोपटून निजवले. असे या पतिव्रतेचे फळ आहे. अशी कित्येक युगे लोटली पण ती तिन्ही बालके मात्र आहेत त्याच स्वरूपात राहिली. असे होता होता एकदा नारद मुनींची स्वारी अत्रि मुनींच्या आश्रमात आली. मुनींनी त्यांच्या आदराने स्वागत करून बसाव्यास आसन दिले. तेव्हा त्याच ठिकाणी 3 बालके ब्रह्मा विष्णू महेश रांगत खेळत असताना नारदांनी पाहिली. नारदांनी त्या बालकांना तत्काळ ओळखले पण ते काहीच बोलले नाही. अत्रि मुनींचा निरोप घेऊन स्वर्गलोकी आले व ही गोष्ट त्यांनी लक्ष्मी, पार्वती व सावित्री यांना सांगितली. तेव्हा त्या फार चिंताग्रस्त झाल्या. ऐसे सांगताम ब्रह्मपुत्र
तिघे निघाले एकत्र. जोडून या पाणी पात्र नारद असे विचारते. तेव्हा त्या तिघांनी नारदाला हात जोडून अशी विनंती केली की हे मुनिवर, आम्हाला त्या अत्रि मुनींच्या आश्रमात घेऊन चला, म्हणजे आम्ही आपापले पती परत शोधून घेऊन येऊ. तेव्हा त्यांनी तो अत्रि मुनींचा आश्रम दाखवला. इकडे त्या तिघी अनुसूयेकडे गेला. तिची त्यांनी करुणा भाकून झालेली सारी कथा निवेदन केली. अनुसूयेची क्षमा मागितली. तेव्हा त्या अनुसूयेस दया येऊन तिने हा वृत्तांत आपल्या पतीस सांगितला. तेव्हा अत्रि मुनींनी पुन्हा फिरून गंधोदक देऊन त्या बालकांवर शिंपडण्यास सांगितले. तेव्हा हातात तीर्थाची पंचपात्री घेऊन अनुसूया बाहेर आली. त्या बालकांवर गंधोदक शिंपडले. तेव्हा ती बालके पूर्वत स्वरूप झाली. ब्रह्मा, विष्णू, महेश इतक्यात मुनी बाहेर आले. त्यांनी देवांना साष्टांग नमस्कार घातला. त्यावेळी विष्णू, शंकर, ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले, हे अनुसूये, आम्ही तुझवर प्रसन्न झालो आहोत. इच्छित वर माग. त्या अनुसूयेने तिघे बालक ब्रह्मा, विष्णू, महेश माझ्या घरी 3 मूर्ती एकरूप होऊन पुत्राप्रमाणे राहू देत, असा वर मागितला. तेव्हा तथास्तु असे म्हणून देव अंतर्धान पावले आणि मासा माझी मार्गेश्वर, उत्तम महिना प्रिय कर, तीर्थी माझी अति थोर, चतुर्दशी शुद्ध पै, वार बुधवार कृतिका नक्षत्र, ते देणी ब्रह्मा विष्णू त्रिनेत्र, तिघे मिळून या एकत्र शुद्ध सत्व निवडिले. त्रैमूर्तीचे सत्व मिळून मूर्ती केली असे निर्माण, ठेवी ते झाले नामाभिमान, दत्तात्रेय अवधूत. अशा तऱ्हेने मार्गशीर्ष शुक्ल चतुर्थितीच्या दिवशी दत्तात्रेयांचा जन्म झाला. 3 शिरे 6 हात आणि तेजस्वी अंगकांतीचे ते बालक पाहून सती अनुसूयेला अत्यानंद झाला. ती प्रतिवता स्त्री खरोखरच धन्य होय. तेव्हापासून आजतागायत मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकाले दत्ताच्या देवालयात दत्त जयंतीचा उत्सव प्रतिवर्षी साजरा करण्यात येतो. तसेच घरोघरी दर गुरुवारी दत्ताच्या तसबिरीला हार घालून दत्तभक्त त्यांचे पूजन व प्रार्थना करतात. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या ठिकाणी निजरूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अशा प्रकारे श्री दत्त जयंतींची आपण आज दत्त जन्माची कथा बघितली. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला मी ज्या व्हिडिओ टाकते त्या बघायला मिळतील. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.